यानंतर आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेगवान अशा पद्धतीने पाहूयात 100 हेडलाईन्स। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज तिसरी सुनावणी। आरोपीच्या वकिलांनी एसआयटीकडे मागितले पुराव्याचे व्हिडिओज आणि इतर कागदपत्र। एकूण 24 मुद्दे पत्रावरती लिहित वकिलांची मागणी। 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखांना विष्णू साठेकडनं धमकी। धोका वाटू लागल्यामुळे धनंजय देशमुखांकडनं केस पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची तक्रार। देशमुख हत्या प्रकरणातील धनंजय देशमुखांचा जबाब माझ्या हाती। दीनानाथ रुग्णालयाने गरिबांसाठीचा 35 कोटी 48 लाखांचा निधी वापरलाच नाही। धर्मादाय सहआयुक्तांच्या अहवालातील धक्कादायक माहिती। धर्मादाय रुग्णालयाने उत्पन्नाच्या 2% निधी गरिबांसाठी वापरण्याचा निर्णय। दीनानाथ रुग्णालयाचा 27 कोटींचा कर थकीत असताना 22 कोटी भरा म्हणून नोटीस पाठवून पुणे पालिका का एवढी मेहरबानी दाखवते? सुरेश चव्हाण यांचा सवाल। एकनाथ शिंदेंनी दिलेली आर्थिक मदत भिसे कुटुंबाने नाकारली। याआधी चंद्रकांत पाटलांनीही दिलेली मदत भिसे कुटुंबाने नाकारली होती। आर्थिक मदत नको, दोषींवर कारवाई करा, कुटुंबाची मागणी। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं पुनरुच्चार। कुणी तळ्यात मळ्यात करू नका, तळ्यात मळ्यात न करणारे अण्णा बनसोडे आज कुठे पोहोचलेत ते पहा। अजितदादांचा अण्णा बनसोडेंच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य। अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांचा आज पुण्यात साखरपुडा। जय पवारांच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार। अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवारही उपस्थित राहणार। नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस 16 एप्रिलला काढणार सद्भावना रॅली। रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस शक्तीप्रदर्शन करणार। रमेश चन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ संवाद साधणार। मंत्र्यांसाठी राज्य सरकार करणार आयपॅड खरेदी। 41 मंत्र्यांना ऍपल कंपनीचा आयपॅड दिलं जाईल आणि आयपॅड खरेदीसाठी 1,06,65,000 रुपये खर्च होतील। कागदविरहित मंत्रिमंडळ बैठकांसाठी महागडी आयपॅड खरेदी। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद। महाराष्ट्र शासनाकडनं अखेर राजपत्र जारी। याआधी संजय सेठी अध्यक्षपदी होते। अध्यक्षपद प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेल्यामुळे शिवसेनेत नाराजी होती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी उद्या बोलावली नाशिक जिल्हा बँकेची बैठक। आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी चर्चा होणार। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचं आयोजन। या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण। अपघातग्रस्तांच्या कॅशलेस उपचार योजनेस विलंब। सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावरती ताशेरे। रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना 28 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश। नवीन डिजिटल ओळख ॲप लवकरच सुरू होणार। सरकारचे नवे आधार कार्ड ॲप लवकरच येणार। QR कोड स्कॅन करून फेस ऑथेंटिकेशनद्वारे ओळख पटणार असून यामुळे आधार कार्ड घेऊन फिरण्याची गरज नसेल। पुणे म्हाडाच्या संकेतस्थळावरती शिल्लक सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू। गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनी संकेतस्थळावरती नोंदणी करण्याचं म्हाडाकडनं आवाहन। नागपूर झोनमध्ये पहिल्यांदाच 22,043 कोटींचे विक्रमी जीएसटी संकलन। जीएसटी संकलनामध्ये वाढ म्हणजे विदर्भामध्ये औद्योगिक विकास वेगाने होत असल्याचं चित्र। नागपूर ग्रामीण भागामध्ये 6 नवीन पोलीस ठाणी। राज्य सरकारने नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी नवीन पोलीस ठाण्यांची घोषणा केली। नवी मुंबईमध्ये आज संध्याकाळी पाणी पुरवठा बंद असेल। सीबीडीची पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद। मुंबईमध्ये आजपासून टँकरने पाणी पुरवठा बंद होणार। वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय। केंद्र सरकारने घातलेल्या अटी पाळणं शक्य नसल्याचं मत। अटींमध्ये सूट मिळावी, वॉटर टँकर असोसिएशनची मागणी। कर्जत लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार। तसंच नवीन मार्गांबरोबरच नवी स्थानकही उभारण्यात येणार। मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक। पुलाचा गर्ड टाकण्यासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय। दरम्यान सुमारे 334 लोकल सेवा रद्द करण्यात येतील। मुंबईतल्या चेंबूरमध्ये दुचाकीवरनं आलेल्या दोघांकडनं बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबार। जखमी सदरुद्दीन खान रुग्णालयामध्ये दाखल।
न्यू इंडिया बँक घोटाळ्यामध्ये फरार असलेल्या भानू दाम्पत्याविरोधात न्यायालयाकडून नोटीस जारी. 19 एप्रिलला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. 3री ते 9वी पर्यंतच्या पॅट परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आतापर्यंत 21 पैकी 12 युट्यूब चॅनेल्सवर कारवाई. मनीषा भिडवे हत्या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. दोन्ही आरोपींना आज कळंब न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. 50,000च्या जात मुचलक्यासह प्रमुख 3 अटींसह जामीन मंजूर. साताऱ्यामध्ये व्यापाऱ्याचा उर्मटपणा. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी. पोवई नाक्यावरती अतिक्रमण हटवताना राजू शेळके यांना गोळ्या घालतो अशी व्यापाऱ्याची धमकी. नाशिकमध्ये वयोवृद्ध पत्नीचा गळा दाबून सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून तिची हत्या केल्याचं उघड. पत्नीचे हाल बघवत नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख. सोलापुरामध्ये किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करत पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली. बार्शी तालुक्यातील शेलगाव आर मधली घटना. दारूच्या व्यसनामुळे पत्नीसोबत होणाऱ्या सततच्या भांडणातनं वाद विकोपाला. सोलापुरामध्ये 68 वर्षाच्या व्यक्तीकडनं 3 शाळकरी मुलींचा विनयभंग. मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी वृद्ध व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. मुंबईतनं एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या तिघांना अमरावती पोलीस आयुक्तांच्या स्पेशल स्क्वॉडने अटक केली. त्यांच्याकडनं 40.34 ग्रॅम एमडी ड्रग्ससह कार, 3 मोबाईल्स आणि वजन काटा असा 8,32,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईतल्या साकी नाक्याला गांजाची विक्री सुरू. अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई न केल्यामुळे युवासेना आक्रमक. झोपडी तोडत गांजा केला जप्त. संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर. धाराशिवमध्ये बनावट औषधाचा पुरवठा करणाऱ्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. एफडीएकडनं बनावट औषधांच्या जप्तीची कारवाई. धाराशिवमध्ये राष्ट्रीय महामार्गावरती गाडी अडवून प्रवाशांना मारहाण करत लूट. 5 ते 6 जणांच्या टोळीने लूट केल्याची माहिती. बचत गट योजना राबवणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं 100 महिला गटांची फसवणूक. नागपूर जिल्ह्यातल्या धक्कादायक प्रकार समोर. अमरावतीमध्ये रील बनवणाऱ्या महिलेने अखेर माफी मागितली. असा प्रकार आपल्याकडनं पुन्हा होणार नाही. रील बनवणाऱ्या राणी राठोडचा माफीनामा. यंदाच्या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान 19 वाघांचा मृत्यू. एकट्या जानेवारी महिन्यामध्येच 19 वाघांचा मृत्यू, तर त्यापैकी 4 वाघांची शिकार झाल्याची माहिती. तहवूर राणा प्रकरणामध्ये मोठा अपडेट आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारताचा शत्रू तहवूर राणाला घेऊन एनआयए